मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिरवा झेंडा या मेट्रोला दाखवतील आणि त्यानंतर मेट्रोमध्ये स्वतः बसून ते प्रवास देखील करणार आहेत, त्याचा अनुभव घेणार आहेत। सध्या मुंबई मेट्रोची माहिती घेताना आपण ही दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मेट्रोच्या या कामाची पाहणी करतायत, त्याची माहिती घेतायत। मुंबईकरांना नेमके काय सुविधा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, कशा प्रकारे ही मेट्रो चालणार आहे, या मेट्रोच्या मार्गिकेचं काम सध्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुख्यमंत्री सध्या या मेट्रोच्या कामाची पाहणी करतायत, त्याची माहिती जाणून घेतायत। मुंबईकरांना नेमक्या काय सुविधा देण्यात येणार आहेत त्याची माहिती सध्या जाणून घेतली जाते। तब्बल 8 वर्ष खरं तर मुंबईकरांनी या मेट्रोसाठी प्रतीक्षा केली आणि अखेर तो आज दिवस उजडलेला आहे। आज गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईकरांना ही नवी भेटवस्तू मिळते। यामुळे मुंबईकरांची खरं तर वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे। नेहमीच वाहतूक कोंडीचा मुंबईकरांना त्रास व्हायचा, मनस्ताप सहन करायला लागायचा। एकीकडे लोकलच्या गर्दीचा मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागत होता। मात्र आता या मेट्रोमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून, त्या गर्दीमधून सुटका होणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत, काय अपडेट? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र मुंबईच्या मेट्रो स्थानकातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतरही मंत्री या मेट्रोमध्ये बसतील आणि या प्रवासाचा अनुभव घेतील। या मेट्रोच्या माध्यमातून मुंबईकरांना नेमक्या काय सुविधा मिळतायत, कशा प्रकारे या मेट्रोचं काम करण्यात आलेलं आहे त्याची देखील माहिती मुख्यमंत्री घेतायत। आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील। मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आपण आपल्या थेट टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुंबईच्या मेट्रो स्थानकातली ही दृश्य अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्वाती, मुंबईकरांची खरं तर आता वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे। मुख्यमंत्री अगदी थोड्याच वेळात मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील। अगदी, आणि ही खरं तर बहुप्रतीक्षित अशी मेट्रो आहे, कारण आपण याआधीही उल्लेख केला की 8 वर्षांनंतर दुसऱ्या मार्गिकेचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते। आता ज्याची दृश्य आपण बघू शकतो की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री असे सगळेजण इथे आपल्याला बघायला मिळत आहेत। कारण मुंबईकरांसाठी एक फार मोठी सोय असणार आहे। मुंबईकरांसाठी एक मोठं विकास काम आहे जे आज खुलं केलं जाणार आहे। खरं तर ही मार्गिका जी आहे ती पूर्ण सुरू होणं अपेक्षित होतं। तर आपण पाहतोय मुंबईच्या मेट्रोच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम हिरवा झेंडा दाखवत या मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आणि उद्घाटन संपन्न झालेलं आहे। आता मुख्यमंत्री स्वतः या मुंबईच्या मेट्रोमध्ये बसून प्रवास करणार आहेत, त्याचा अनुभव घेणार आहेत। ही मेट्रो सध्या सुरू झालेली आहे। प्रवाशांचा मार्ग खरं तर वाहतूक कोंडीमधून मुंबईकरांची सुटका होण्यासाठी या मेट्रोचं गिफ्ट मोठं मुंबईकरांना देण्यात आलेलं आहे। आणि नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवत लोकार्पण केलेलं आहे। मेट्रो 7चं हे लोकार्पण पार पडलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच इतरही मंत्री या मेट्रोमध्ये बसून स्वतः
या प्रवासाचा अनुभव घेतायत। त्याचीच ही थेट दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी खरं तर सरकारनं मुंबईकरांसाठी ही मोठी भेटवस्तू दिली आहे। मुंबईच्या मेट्रोच्या आतली ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर, एकनाथ शिंदे असे विविध मंत्री खरं तर इथे उपस्थित आहेत आणि आता ते स्वतः मेट्रोमध्ये बसून या मेट्रो प्रवासाचा अनुभव घेताना आपल्याला पाहायला मिळते। या मेट्रोमध्ये मुंबईकरांना नेमक्या काय सुविधा देण्यात आलेल्या आहेत, या मेट्रोचं नेमकं कसं काम करण्यात आलेलं आहे याची माहिती ते घेणार आहेत। या संपूर्ण प्रवासाचा अनुभव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत। मुंबई मेट्रो 7 मधली ही थेट दृश्य, मेट्रोच्या आतली ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ही खास दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः मेट्रोमध्ये बसून प्रवास करणार आहेत। या संपूर्ण प्रवासाचा अनुभव ते घेणार आहेत। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे तसंच किशोरी पेडणेकर देखील उपस्थित आहेत। ते हे सगळे मंत्री या प्रवासाचा अनुभव घेणार आहेत। नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवत मेट्रो 7चं लोकार्पण केलेलं आहे। या मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आपण थेट आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। तर आजच्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी मुंबईकरांसाठी सरकारनं ही मोठी भेटवस्तू दिलेली आहे। मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून यामुळे सुटका होणार आहे। एकीकडे लोकलचा मनस्ताप आणि वाहतूक कोंडीचा मनस्ताप या सगळ्यातून मुंबईकरांची सुटका होणार आहे आणि मेट्रो मधून आता मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे। तब्बल 8 वर्ष या मेट्रोची प्रतीक्षा मुंबईकरांनी केली होती, मात्र अखेर तो दिवस आला आणि आज नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलेलं आहे आणि मेट्रोच्या आतली ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या या मेट्रोमध्ये आहेत आणि ही मेट्रो सुरू झाली आणि मेट्रोचा या प्रवासाचा अनुभव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः घेत आहेत। हा रेडी। तर मेट्रोच्या आतली दृश्य आपण पाहतोय। याच मेट्रोमध्ये आहोत, ज्या मेट्रोमध्ये